नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे स्मॉल जीच्या किमतीमध्ये होणारा बदल पाहणार आहोत. म्हणजेच काय की पृथ्वीच्या सेंटरपासून केंद्रभागापासून एखाद्या वस्तूचे जर अंतर बदलले तर स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्येच म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये कसा बदल होतो तो आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिला बदल काय सांगितलं आहे तुम्हाला, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्मॉल जीची व्हॅल्यू सर्वत्र सारखी असते का, किंवा जर सरफेस म्हणजेच पृष्ठभागाचं केंद्रापासूनचं जर अंतर बदललं तर त्यावेळेला जीची व्हॅल्यू कशी राहते हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे. मग काय सांगितलं आहे तुम्हाला, विल द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. स्मॉल जीची व्हॅल्यू पृथ्वीवर सर्वत्र पृथ्वीच्या पृष्ठभागावर एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र सारखीच असेल का, तर द आन्सर इज नो. या प्रश्नाचं उत्तर काय असेल, नो, नाही. तर स्मॉल जीची व्हॅल्यू पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र सारखी नसणार आहे. मग त्याचं कारण काय ते देखील तुम्हाला पुढे दिलेलं आहे. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. मग या मागचं कारण काय आहे की शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. पृथ्वीचा जे आकार आहे तो एक्झॅक्टली स्फेरिकल म्हणजे एकदम गोलाकार नाही आहे. म्हणून काय सांगितलंय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या बिंदूचे किंवा एखाद्या ठिकाणावरचे अंतर कसं होतं आहे, तर इट डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. ते ठिकठिकाणी काय होतं आहे, बदलते. कुणापासून, फ्रॉम इट्स सेंटर म्हणजे पृथ्वीच्या केंद्रभागापासून पृथ्वीवरच्या एखाद्या बिंदूचे किंवा एखाद्या ठिकाणावरचे अंतर ठिकठिकाणी कसं होतं आहे, बदलतं आहे. ठीक आहे. अँड ड्यू टू इट्स रोटेशन, पृथ्वी काय करते, स्वतःभोवती गोलाकार फिरत असते. म्हणून ड्यू टू इट्स रोटेशन, त्या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेमुळं काय होतं आहे, द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. पृथ्वी काय होती तर इक्वेटरवर म्हणजेच विषुववृत्तावर थोडीशी बल्ज होती म्हणजे थोडासा फुगवटा निर्माण होत आहे. अँड इज फ्लॅटर ॲट द पोल्स, आणि त्याच पृथ्वीचा पृष्ठभाग पोल्सवर म्हणजेच ध्रुवांवर, दक्षिण ध्रुव असेल किंवा उत्तर ध्रुवावर ती कशी असते, फ्लॅटर म्हणजे चपटा आकार असते, तिथं सपाट आकार असते. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आणि म्हणूनच काय सांगितलं, पृथ्वीची ठिकठिकाणी रेडियस कशी होत जाती, बदलती, त्रिज्या बदलत जाते. ती सर्वात जास्त कुठं असते तर लार्जेस्ट ॲट द इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर पृथ्वीची त्रिज्या ही सगळ्यात जास्त असते. अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स म्हणजेच ध्रुवांवरतीच त्रिज्या कशी असते तर स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात कमी असते. मग रेडियस बदलली की जीची व्हॅल्यूसुद्धा बदलणार आहे. बरोबर आहे. रेडियस बदलली की जीची व्हॅल्यूसुद्धा बदलणार आहे. म्हणजेच काय की जिथं रेडियस कमी असेल तिथं जीची व्हॅल्यू जास्त असेल आणि जिथं रेडियस जास्त असेल तिथं जीची व्हॅल्यू कमी असणार आहे. मग काय सांगितलं आहे की द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट. जीची व्हॅल्यू हायेस्ट म्हणजे सर्वात जास्त कुठं असते तर ॲट द पोल्स, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. लॅटिट्यूड जशी बदलत जाईल तशी त्या जीची व्हॅल्यूसुद्धा कशी होत जाईल, बदलत जाईल म्हणजेच कमी होत जाईल. अँड इट इज लोएस्ट दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटर. ती जीची व्हॅल्यू इक्वेटरवर म्हणजेच विषुववृत्तावर कशी असेल तर सर्वात कमी असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. का, कारण इक्वेटरवर म्हणजे विषुववृत्तावर रेडियस पृथ्वीची त्रिज्या कशी असते, सर्वात जास्त असते. म्हणून तिथं जीची व्हॅल्यू सर्वात कमी, आणि पोल्सवर म्हणजे ध्रुवांवर म्हणजे रेडियस त्रिज्या सर्वात कमी असते म्हणून जीची व्हॅल्यू सर्वात जास्त असते. कुठं, पोल्सवर म्हणजेच ध्रुवांवर. ठीक आहे. तर हा झाला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी जीची व्हॅल्यू कशी बदलते. तर दुसरा पॉईंट काय आहे, चेंज विथ हाईट म्हणजेच उंचीनुसार जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारा बदल. तर काय सांगितलं आहे, ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर इन इक्वेशन 5 इन्क्रीजेस. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर जाऊ, उंचावर जाऊ, तसं स्मॉल आरची व्हॅल्यू इक्वेशन 5मधील स्मॉल आरची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज होत जाईल म्हणजे वाढत जाईल. आणि त्यामुळे जीवर काय परिणाम होईल तर अँड द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डिक्रीजेस. म्हणजेच काय की स्मॉल जीची व्हॅल्यू त्याच्यामुळे काय होईल, डिक्रीज होईल, कमी होईल. याचाच अर्थ आर आणि जीमध्ये काय रिलेशन आहे तर आरची व्हॅल्यू वाढली तर जीची व्हॅल्यू कमी होईल, आणि आरची व्हॅल्यू कमी झाली तर जीची व्हॅल्यू वाढेल. ठीक आहे. पण however the decrease is rather small for heights which are small in comparison to the earth's radius. पण काय सांगितलंय, the decrease is rather small for heights which are small in comparison to the earth's surface. पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जर आपण पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये जर फारच थोड्या अंतरावर जाऊ, फारच थोड्याशा उंचीवर जाऊ, तर त्यावेळेला काय होईल म्हणून सांगितलं की जीच्या व्हॅल्यूमध्ये जो बदल होणार आहे तो फार किंचित होणार आहे, फार कमी होणार आहे. जेवढं जास्त काही बदल त्याच्यामध्ये होणार नाही आहे.
फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. मग उदाहरणात काय सांगितलं आहे की आपल्या पृथ्वीची त्रिज्या किती आहे तर 6400 किलोमीटर. अँड इफ अन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट ए हाईट 10 किलोमीटर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. आणि जर एखादं एरोप्लेन म्हणजेच एखादं विमान जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर 10 किलोमीटर एवढ्या उंचीवर उडत असेल तर काय होईल, इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंजेस फ्रॉम 6400 किलोमीटर टू 6410 किलोमीटर. मग त्यावेळेला काय होईल की ज्यावेळेला एखादं विमान पृथ्वीच्या पृष्ठभागावरून केवळ 10 किलोमीटर उंचावर उडेल त्यावेळेला काय होईल तर त्या वस्तूचं म्हणजेच त्या एरोप्लेनचं पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं अंतर किती बदलल तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असताना त्याचं अंतर किती असेल तर 6400 किलोमीटर. आणि ते जर 10 किलोमीटर उंचावर उडत असेल तर त्याचं अंतर काय होईल फक्त 6410 किलोमीटर. म्हणजे फार किंचित असा बदल होणार आहे. अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ड्यू टू इट इज निग्लिजिबल. मग त्या हाईटमध्ये फार किंचित बदल व्हायला आहे त्याचाच अर्थ जीच्या व्हॅल्यूमध्ये सुद्धा फार किंचित बदल होणार आहे जो की कसा असणार आहे निग्लिजिबल म्हणजे फार कमी असणार आहे. ऑन द अदर हँड उलट बाजूला काय होईल वेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. ज्यावेळेला आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाइटचा विचार करावा लागेल म्हणजेच कृत्रिम उपग्रहाचा विचार करावा लागेल. जो कृत्रिम उपग्रह काय करते पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असते. तर वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. मग त्यावेळेला काय करावं लागेल आपल्याला की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह फार उंचावरून फिरत असते. ठीक आहे. आणि त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल तर वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. त्यावेळेला स्मॉल जीची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल त्याचा विचार करावा लागेल. याचा अर्थ स्मॉल जीची व्हॅल्यू खूप जास्त असणार आहे त्याच्यामुळं बदल होणार आहे त्याच्यामध्ये ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. कारण पृथ्वीच्या केंद्रापासून त्या सॅटेलाइटचं म्हणजेच त्या उपग्रहाचं अंतर कसं होणार आहे खूप जास्त बदलणार आहे. आणि त्याचं अंतर पृथ्वीच्या केंद्रापासून खूप जास्त बदलल्यामुळे स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारा सुद्धा बदल कसा असणार आहे त्याच्या तुलनेमध्ये जास्तच असणार आहे. ठीक आहे. सम टिपिकल हाईट्स अँड द व्हॅल्यूज ऑफ स्मॉल जी ॲट दीज हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. काय दिलं आहे तुम्हाला काही टिपिकल हाईट्स काही उंची दिल्यात कशाच्या काही वस्तूंच्या. अँड द व्हॅल्यूज ऑफ स्मॉल जी ॲट दीज हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तुम्हाला काही टिपिकल हाईट्स दिलेल्या आहेत पुढील पानावर टेबलमध्ये. अँड द व्हॅल्यूज ऑफ स्मॉल जीचे व्हॅल्यूज त्याच्यानुसार काय असतील त्या टेबलमध्ये दिल्यात. ॲट दीज हाईट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर तुम्हाला एक टेबल दिलं आहे पुढील पानावर आणि त्या टेबलमध्ये काय दिल्यात काही टिपिकल हाईट्स दिल्यात आणि त्याच्यानुसार त्या स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारा बदलसुद्धा तुम्हाला दिलेला आहे टेबलमध्ये. तर कसा बदल होत आहे बघा हाईटनुसार स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा बदल होत आहे तर प्लेस पहिल्या कॉलममध्ये काय दिले तुम्हाला प्लेस म्हणजे जागा दिल्यात पृथ्वीवरच्या. त्याच्यानंतर हाईट म्हणजे उंची दिली आहे किलोमीटरमध्ये आणि त्याच्यानुसार स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारा बदल मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये दिला आहे. मग पहिलं काय आहे तर सरफेस ऑफ दी अर्थ ॲव्हरेज म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं अंतर किती असेल हाईट किती असेल तर ती 0 किलोमीटर. ठीक आहे. आपण कशा संदर्भात कन्सिडर करायचं पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची किती असणार आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचीच 0 किलोमीटर असणार आहे आणि त्यामुळे स्मॉल जीची व्हॅल्यू किती असणार आहे 9.8 म्हणजे फारसा काही बदल झालेला नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा काय सांगितलं आहे माउंट एव्हरेस्ट या पर्वताची किंवा शिखराची उंची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती आहे तर 8.8 किलोमीटर. 8.8 किलोमीटर किंवा मीटरमध्ये जर सांगायचं झालं तर 8848 मीटर ही एवढी उंची आहे त्या माउंट एव्हरेस्टची. आणि त्याच्यामुळं फारसा काही बदल झालेला नाही उंचीमध्ये. 8.8 म्हणजे उंचीमध्ये फारसा काही बदल झालेला नाही आहे आणि म्हणून स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये झालेला बदलसुद्धा कसा आहे तो सुद्धा फार काही बदल झालेला नाही म्हणजे तेवढाच राहिला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तिसरं काय सांगितलेलं आहे मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅन मेड बलून मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वात जास्त उंची. काय सांगितलं आहे मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅन मेड बलून मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची किती आहे तर 36.6 किलोमीटर. आणि मग हे बदल कसा आहे आता थोडासा जास्त झालेला आहे 8.8 किंवा 0च्या तुलनेत कसा झाला आहे हा बदल आता 36.6 किलोमीटर म्हणजे थोडासा जास्त झालेला आहे. आणि म्हणून जीच्या व्हॅल्यूमध्ये सुद्धा झालेला बदल कसा झालेला आहे तर थोडासा जास्त झालेला आहे की 9.77 9.8पासून बदल कसा झाला आहे 9.77 म्हणजे कमी झाला आहे. म्हणजेच काय लक्षात येईल तुम्हाला की हाईट जशी वाढत जाईल तशी जीची व्हॅल्यू काय होत जाईल कमी होईल.
ठीक आहे. म्हणून मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅन मेड बलून, मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची किती आहे? 36.6 किलोमीटर. म्हणून त्यावेळेला जीची व्हॅल्यू किती असणार आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर हाईट ऑफ ए टिपिकल वेदर सॅटेलाइट. टिपिकल वेदर सॅटेलाइट म्हणजे काय? हवामानाशी संबंधित सॅटेलाइट, उपग्रह. जो हवामानाची माहिती देणारा उपग्रह आहे त्याला काय म्हणतात आपण? वेदर सॅटेलाइट. तर त्या वेदर सॅटेलाइटची उंची किती असते? 400 किलोमीटर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या सॅटेलाइटची उंची किती असते? 400 किलोमीटर. आणि म्हणून त्यावेळेला जीच्या व्हॅल्यूमध्ये कन्सिडरेबल चेंज होतं आहे. जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा होतं आहे? खूप जास्त बदल होतो आहे. तर 9.77 पासून ती व्हॅल्यू किती झाली आता? 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि त्यानंतर काय सांगितलं आहे? हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजेच काय? की आपल्याला पृथ्वीवर आपण कुठल्याही ठिकाणी असतो तर आपण कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणाहून पृथ्वीवर इतर कुठल्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो मोबाईलद्वारे. तर त्या मोबाईलद्वारे आपण संपर्क कुणामुळे साधू शकतो? तर कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणून. ठीक आहे. म्हणजे संपर्कासाठी वापरलेले जे काही सॅटेलाइट किंवा उपग्रह आहेत त्यांची उंची किती असते? तर 35,700 किलोमीटर. मग बघा आता ही उंची किती आहे? खूप जास्त आहे, 35,700 किलोमीटर. आणि म्हणून त्या ठिकाणी असलेली जीची व्हॅल्यूसुद्धा फार कमी आहे. किती आहे? 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला हा टेबल पडू शकतो 3 मार्कासाठी. परीक्षेत काय पडू शकते तुम्हाला? हा टेबल 3 मार्कासाठी. कसा पडेल? तर तुम्हाला प्लेसेस देतील, या वेगवेगळ्या प्लेसेस देतील, तुम्हाला काय भरायला सांगतील की त्यांची हाईट किती असेल. हा एक कॉलम तुम्हाला रिकामा जागा म्हणून देतील भरायला. आणि त्यानुसार मग तुम्हाला जीचे व्हॅल्यू देखील काय करावे लागतील? फिलअप करावे लागतील, भरावे लागतील. ठीक आहे. तर हा टेबल तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी पडू शकते. ठीक आहे. आणि तिसरा पॉईंट आहे चेंज विथ डेप्थ, म्हणजे खोलीनुसार स्मॉल जीच्या व्हॅल्यूमध्ये कसा बदल होत आहे हा या पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मग काय सांगितलेलं आहे? द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी आल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. जर आपण पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ, ज्यावेळेला पृथ्वीच्या आपण अंतर्भागात जाऊ, म्हणजे समजा एखादी विहीर जर खणली आपण किंवा एखादा खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी देखील जीची व्हॅल्यू कशी होणार आहे? बदलणार आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस. ज्या वेळेला आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आत जातो, पृथ्वीच्या आत जातो म्हणजे खड्ड्यात जातो किंवा मग एखाद्या विहिरीमध्ये जातो, तर त्या ठिकाणी काय होईल? द व्हॅल्यू ऑफ स्मॉल आर इन इक्वेशन 5 मधील स्मॉल आरची व्हॅल्यू कशी होईल? कमी होईल, डिक्रीज होईल. अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी शुड इन्क्रीज ॲज पर द फॉर्म्युला. मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय वाटेल की त्या आरची व्हॅल्यू काय होईल? त्या इक्वेशन 5 मधील आरची व्हॅल्यू कमी होईल आहे. म्हणून आपल्याला काय वाटेल? आरच्या व्हॅल्यूवर कशी डिपेंड आहे जीची व्हॅल्यू? की आरची व्हॅल्यू जर कमी झाली तर जीची व्हॅल्यू वाढते. म्हणून आपण त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय विचार करतो की स्मॉल जीची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे? इथं वाढायला पाहिजे. बरोबर आहे. पण काय होतं आहे? हाऊएव्हर द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट आल्सो डिक्रीजेस. पण यावेळेला काय होतं आहे की जो पृथ्वीचा पृष्ठभाग, जेवढा काही पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, जो त्या वस्तूवर काय करायला आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला, तो भाग सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. बघा उदाहरणार्थ, तर ही पृथ्वी आहे तुमची. ठीक आहे. मग या पृथ्वीमध्ये जर समजा तुम्ही पृथ्वीच्या अंतर्भागात गेलात, आता पृथ्वीच्या अंतर्भागात जर गेलात तर समजा वस्तू इथं आहे. मग वस्तू इथं आल्यामुळं हे स्मॉल आरचं अंतर तर कमी झालेलं आहे. बरोबर आहे. स्मॉल आरचं तर अंतर कमी झालेलं आहे. म्हणून तुम्हाला काय वाटेल की जीची व्हॅल्यू देखील काय व्हायला पाहिजे? याच्यानुसार वाढायला पाहिजे. पण होतंय काय बघा इथं? तर या वस्तूवर जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणारा भाग आहे पृथ्वीचा, तो सुद्धा काय आता एवढाच भाग शिल्लक राहिलेला आहे. अगोदर वस्तू जर इथं असती तर पृथ्वीचा एवढा भाग त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असता. पण ती वस्तू आता इथं आत आलेली आहे, पृथ्वीच्या अंतर्भागात गेलेली आहे. म्हणून काय झालं आहे की त्या वस्तूवर पृथ्वीचा फक्त एवढाच पृष्ठभाग काय करायला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला. याचा अर्थ पृथ्वीचं मास देखील काय होणार आहे? इथं कमी होणार आहे. ठीक आहे. मग याच्यामुळं काय होईल? तर हाऊएव्हर द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ड बाय द ऑब्जेक्ट आल्सो डिक्रीजेस. पण इथं काय होतं आहे की पृथ्वीचा जेवढा काही पृष्ठभाग आहे जो की त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणार आहे, गुरुत्वाकर्षण बल लावणार आहे, तो गुरुत्वाकर्षण बल लावणारा पृथ्वीचा भाग देखील काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच काय? पृथ्वीचं वस्तुमान देखील कमी होणार आहे. विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एम टू बी यूज्ड इन इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजेच काय की इक्वेशन 5मध्ये कॅपिटल एमची जी व्हॅल्यू तुम्ही ठेवणार आहेत ती कॅपिटल एमची व्हॅल्यू सुद्धा कशी होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ठीक आहे.
मग ॲज अ कंबाईंड रिझल्ट ऑफ द चेंज इन स्मॉल आर अँड कॅपिटल एम, आणि म्हणून स्मॉल आरच्या व्हॅल्यूमध्ये आणि कॅपिटल एमच्या व्हॅल्यूमध्ये जो काही एकूण बदल होणार आहे त्या एकूण बदलांचा कंबाईंड रिझल्ट म्हणजे एकूण परिणाम काय होणार आहे, तर द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. म्हणून त्या दोघांच्या बदलानुसार त्याचा कंबाईंड इफेक्ट एकत्रित परिणाम काय होणार आहे स्मॉल जीच्या व्हॅल्यूवर, तर स्मॉल जीची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. पृथ्वीच्या अंतर्भागात जरी आपण गेलो तर स्मॉल जीची व्हॅल्यू कशी होती आहे, कमीच होती आहे. ठीक आहे. आपल्याला विचार काय येईल की जर स्मॉल आरची व्हॅल्यू कमी होईल, आपण जसं पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ तसं स्मॉल आरची व्हॅल्यू काय होती, कमी आहे. मग स्मॉल आरची व्हॅल्यू कमी झाली तर जीची व्हॅल्यू काय होत असती, वाढत असते जनरली. पण इथं काय होतं आहे की ती वस्तू पृथ्वीच्या अंतर्भागात गेल्यामुळे पृथ्वीचा जेवढा भाग त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला आहे तो पृथ्वीचा तेवढा पृष्ठभाग देखील कमी व्हायला आहे, आणि तेवढा पृष्ठभाग कमी झाल्यामुळं काय होणार आहे, तर तेवढा पृथ्वीचा पृष्ठभाग कमी झाला त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणारा, याचा अर्थ पृथ्वीचं वस्तुमान म्हणजे कॅपिटल एमची व्हॅल्यूसुद्धा कशी होणार आहे, कमी होणार आहे. मग स्मॉल आरची व्हॅल्यू देखील कमी झाली आहे आणि कॅपिटल एमची देखील व्हॅल्यू कमी झाली आहे. याच्यामुळे या दोघांच्या बदलामुळं जो काही एकत्रित परिणाम होणार आहे स्मॉल जीच्या व्हॅल्यूवर तो सुद्धा कसा होणार आहे, तर स्मॉल जीची व्हॅल्यूसुद्धा डिक्रीज होणार आहे, कमीच होणार आहे ज्यावेळेला आपण पृथ्वीच्या अंतर्भागात खोलवर जाऊ त्यावेळेला. ठीक आहे. तर त्यापुढे काय सांगितलं बघा, तुम्हाला दोन प्रश्न विचारलेत. विल द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. ज्यावेळेला आपण पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊ इनसाइड जाऊ त्यावेळेला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन चेंज होईल का, त्याची दिशा बदल का, तर त्याची दिशा बदलणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, नो. आणि दुसरा प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. काय दुसरा प्रश्न विचारला आहे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रभागावर पृथ्वीच्या केंद्राजवळ स्मॉल जीची व्हॅल्यू कशी असणार आहे, तर ती स्मॉल जीची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. कारण पृथ्वी गुरुत्वाकर्षण बल कुठून लावते एखाद्या वस्तूवर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठून लावते, तर केंद्राजवळून, बरोबर आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग ज्या वेळेला एखादी वस्तू जर त्या केंद्रावरच असेल तर जीची व्हॅल्यू कशी असणार आहे तिथं केंद्राजवळ, तर 0 असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय सांगितलं आहे शेवटी तुम्हाला बघा, तर एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाईट हॅज डिफरंट मास अँड रेडियस. प्रत्येक प्लॅनेट म्हणजे ग्रहाची आणि सॅटेलाईट म्हणजे उपग्रहाची काय असते, मास म्हणजे वस्तुमान, आणि त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या कशी असते, वेगवेगळी असते, बरोबर आहे. तर प्रत्येक प्लॅनेट आणि प्रत्येक सॅटेलाईट म्हणजे प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक उपग्रहाचं मास म्हणजे वस्तुमान वजन आणि त्याची रेडियस म्हणजे त्याची त्रिज्या कशी असते, वेगवेगळी असते. म्हणून काय होतं आहे, हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6, म्हणून इक्वेशन 6 नुसार काय होतं आहे, द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ऑन देअर सरफेसेस आर डिफरंट. स्मॉल जीची व्हॅल्यू त्या प्लॅनेट किंवा सॅटेलाईटच्या सरफेसवर पृष्ठभागावर जीची व्हॅल्यूसुद्धा कशी असणार आहे, डिफरंट म्हणजे वेगवेगळी असणार आहे. मग ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ ऑन द अर्थ. आणि मून म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावरती व्हॅल्यू किती असेल म्हणून सांगितलं आहे, तर 1/6 म्हणजे 1/6 पट आहे कुणाच्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्मॉल जीची व्हॅल्यू असेल त्याच्या. ठीक आहे. म्हणजेच काय की याचा अर्थ काय की पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन जेवढं असेल त्याच्या 6 पटीनं त्याचं वजन कमी असेल कुठं, चंद्रावर. म्हणजेच काय की समजा एखाद्या व्यक्तीचं पृथ्वीवरचं वजन जर 60 किलो असेल तर त्याच व्यक्तीचं चंद्रावरील वजन किती असेल, तर फक्त 10 किलो असेल. म्हणजेच काय करायचं, जेवढं वजन पृथ्वीवर असेल त्याला 6ने भागलं तर त्याचं वजन आपल्याला चंद्रावर भेटून जाईल. म्हणजे 60 किलोला जर 6ने भागितलं तर काय होईल, 60 भागिले 6 म्हणजे 10 किलो. म्हणजे त्या व्यक्तीचं चंद्रावरील वजन किती असेल, तर फक्त 10 किलो असेल. ॲज अ रिझल्ट याचा परिणाम म्हणून काय होईल, तर युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स, जेवढी ताकद किंवा जेवढा फोर्स लावून आपण पृथ्वीवर जंप करू शकतो, वी कॅन जंप 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. ॲज अ रिझल्ट त्याचा परिणाम म्हणून काय सांगितलं आहे, युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जंप 6 टाइम्स हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. पृथ्वीवर जेवढा फोर्स लावून किंवा जेवढी ताकद लावून आपण उंच उडी मारू शकतो त्याच्यापेक्षा 6 पटीनं जास्त आपण उंच उडी मारू शकतो कुठं, चंद्रावर. ठीक आहे, असं सांगितलेलं आहे.